नमस्ते, अन्वीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इथे चिकन वडे बनवणार आहोत। तर यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये वड्याचं पीठ कसं बनवायचं याचा व्हिडिओ टाकलेला होता। तर त्यात वड्याच्या पीठामध्ये मी धणे घेतले होते, थोडे धणे, चणा डाळ, उडीद डाळ, बडीशेप आणि मेथी घेतली होती आणि बडीशेप घेतले होते आणि तांदूळ। तर मी बाकीचं साहित्य सगळं हे मी भाजून घेतलं होतं छानपैकी। तांदूळ फक्त भाजले नव्हते आणि हे सगळं मिक्स करून तांदूळ मी स्वच्छ धुवून आणि ते सुकवले होते आणि ते मी दळायला दिलं होतं। आणि अशा प्रकारे मी आता मोठी वाटी भरून मी इथे याचं पीठ घेतलेलं आहे, वड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। तर यामुळे आपले वडे कसे खूप छान वडे होतात, चविष्ट वडे होतात। आणि अशा प्रकारे आणि हे पीठ मळताना माझ्यामध्ये चिमूटभर हळद घेतलेली आहे, 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि कडकडीत गरम पाणी असं थोडं थोडं करून ते मिक्स करून मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि अर्धा तासासाठी हे पीठ ठेवायचं आहे मुरत। मग त्यामुळे आपले वडे हे छानपैकी फुगतात। आणि आता अशा प्रकारे मी एक एक करून हे वडे थापवून घेणार आहे। तर अशा प्रकारे गोळे करून आता मी हे वडे पाण्याच्या साह्याने पाणी लावून ते मी थापून घेणार आहे आणि कढईमध्ये तेल घालून तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तेलामध्ये हे वडे सोडायचे आहेत। आणि तेल जर आपले छानपैकी गरम झालं असेल तर हे वडे आपले छानपैकी फुगतात। अशा प्रकारे हे आपले वडे आता इथे फुगलेले आहेत। असा लालसर रंग येईपर्यंत हा वडा छानपैकी तळून घ्यायचा आहे। हा बघा, आता वडा किती छानपैकी फुगलेला आहे आणि कलर पण एकदम सुंदर आहे। अशा प्रकारे मी सगळे वडे हे करून घेतलेले आहेत। जर तुम्हाला सुद्धा वडे करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे वडे करू शकता। तेलामध्ये, गरम तेलामध्ये हे वडे अशा प्रकारे सोडायचे आहेत, त्यामुळे आपले वडे हे छानपैकी फुगतात। तुम्हाला पण माझी ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कळवा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.